तर मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर आहेत त्या यूट्यूबरना आपले चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी यूट्यूबचा काही क्रायटेरिया आहे। तर तो क्रायटेरिया असा आहे की 1000 सबस्क्रायबर पाहिजे आणि 4000 घंटा वॉच टाइम पाहिजे। परंतु आजचा आपला टॉपिक असा आहे, हाऊ टू कंप्लीट 4000 वॉच टाइम। आपल्या चॅनेलवर आपण 4000 घंट्याचा पब्लिक वॉच टाइम कशा प्रकारे पूर्ण करू शकतो, त्याबद्दलच आज मी तुम्हाला डिटेल मध्ये सगळी माहिती सांगणार आहे। मित्रांनो, त्यापूर्वी सगळ्या नवीन क्रिएटरांना त्यांच्या समोर हा मोठा प्रश्न असतो, 1000 सबस्क्रायबर तर पूर्ण होतील, परंतु 4000 घंटे वॉच टाइम लवकर पूर्ण होत नाही। त्यासाठी त्यांना वाटते आपण काय केलं पाहिजे। तर 4000 घंटे जर वॉच टाइम पूर्ण करायचा असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपल्याला लॉंग व्हिडिओ सुद्धा टाकावे लागतील, शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकावे लागतील, कम्युनिटी टॅबचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागेल आणि आपल्या चॅनलला प्रमोट सुद्धा करावा लागेल। आपल्या चॅनलवर 4000 घंट्याचा वॉच टाइम आपण कशा प्रकारे पूर्ण करू शकतो तेच मी आज तुम्हाला पूर्ण या ठिकाणी लिहिलेलं आहे। ते सगळं तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे, त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल। तर मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि तुम्ही पाहत आहात NS टेक मराठी। आपल्या या चॅनलवर सगळ्या नवीन क्रिएटरांच्या शंकांचे निरसन जरूर केले जाते आणि यूट्यूब बद्दल सगळ्यात जास्त माहिती आणि खरी माहिती दिल्या जाते। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरू करूया। तर आपल्या चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम पाहिजे आणि ते आपल्याला 365 दिवसात पूर्ण करावे लागते। तर बऱ्याच लोकांचा असा एक त्यांची शंका असते की 365 दिवस म्हणजे एका वर्षामध्ये हा क्रायटेरिया जर आपला पूर्ण झाला नाही तर आपले चॅनल मॉनिटाईज होणार की नाही होणार, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो। तर सपोज आपण या ठिकाणी बघूया की आजची तारीख आहे आपली 25 सप्टेंबर आणि आपल्याला वर्ष होणार 25/9/2026 ला आणि या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झाले आणि या 1 वर्षात जर हा आपला क्रायटेरिया जर पूर्ण झाला नाही, आपले चॅनल मॉनिटाईज होणार की नाही, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो। तर मित्रांनो, घाबरायची गरज नाही, आपले चॅनल जरूर मॉनिटाईज होणार। तर या ठिकाणी यूट्यूब असे सांगते की 365 दिवसामध्ये, कोणत्याही 365 दिवसामध्ये आपल्या चॅनलवर हा क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे। तर या ठिकाणी 25/9/2025 आणि 25/9/2026 हे वर्ष झाले, परंतु या ठिकाणी जसे जसे वर्ष पुढे होत जाणार, तर या ठिकाणी आता 25/10 आहे, तर 25/10/2026 या ठिकाणी आपण असं घेतलं 25/10/2026, तर मागचे 25/9 जो आपला जो वॉच टाइम आहे तो कमी होणार आणि 25/10 पुढचा जो आहे 2026 जो वॉच टाइम आहे या ठिकाणी तो त्या ठिकाणी काउंट होणार। समजा या 25/9 मध्ये आपला जर 10 तास जर झाले असतील तर ते वर्षाच्या हे 5-7 दिवस कमी होणार आणि पुढच्या दिवसामध्ये ते आपले जर 15 तास झाले असतील तर त्यामध्ये ऍड होतात। तर अशा 365 दिवसामध्ये हे आपला यूट्यूबचा हा क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे। तर मित्रांनो, हे 4000 घंट्याचा वॉच टाइम आपण कसा पूर्ण करणार हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची जर काही शंका असेल तर कमेंट सुद्धा करा। तर चला या ठिकाणी बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी एका वर्षामध्ये 365 दिवस असतात। आपल्याला व्हिडिओ कसे टाकावे लागतील, आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त वॉच टाइम कसा आला पाहिजे, आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर कसे वाढले पाहिजे, तेच मी आज या ठिकाणी सांगणार आहे। तर मित्रांनो, एका वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 365 दिवसामध्ये 52 वीक या ठिकाणी आपल्याला दिसतात। तर 52 वीक या ठिकाणी असतात। लॉंग व्हिडिओ जर आपण एका वीक मध्ये जर 4 व्हिडिओ टाकले तर आपले टोटल 52 वीक आहेत। तर 52 वीक मध्ये आपण तर आपले किती व्हिडिओ होणार, तर 52 वीक × 4 जर आपण केले तर 208 व्हिडिओ आपले एका वर्षामध्ये टाइम वाढण्यासाठी मी ही ट्रिक सांगत आहे तुम्हाला। तर 208 व्हिडिओ आपले या ठिकाणी होतील। मित्रांनो, या ठिकाणी 208 पैकी आपण जर 200 समजा आपण व्हिडिओ अपलोड केले, आपल्या चॅनेलवर नवीन कोणी क्रिएटर असेल तर त्यांनी अशा प्रकारे जर
हे आपले चॅनल जर बनवले, या क्रायटेरिया प्रमाणे तुम्ही जर गेला तर तुमचे 4000 घंट्याचा वॉच टाइम एकदम चुटकीसारखा पूर्ण होणार. मित्रांनो, मी सुद्धा तेच करत आहे. तर या ठिकाणी बघूया, या ठिकाणी 208 व्हिडिओ या ठिकाणी होतात आपल्या वर्षामध्ये. तर आपण फक्त 200 व्हिडिओ जर आपण अपलोड केले तर आपले एका व्हिडिओला 200 किंवा 300 व्ह्यूज आले. कधी कधी कमी होतात, कधी कधी जास्तही होतात. तर आपण एक ऍव्हरेज पकडून चालू की एका व्हिडिओला जर आपले 200 व्ह्यूज किंवा 300 व्ह्यूज आले आणि एका व्ह्यूअर्सने आपला व्हिडिओ हा 3 मिनिटं जर बघितला असेल, किती मिनिटं? फक्त 3 मिनिटं बघितला असेल, तर मित्रांनो हे 300 गुणिले 3 आपण जर केले तर या ठिकाणी 900 मिनिटं होतात. आणि 900 मिनिटाला आपण जर तासामध्ये जर कन्वर्ट केलं तर 900 भागीला 60, कारण 60 मिनिटाचा 1 तास होतो. 900 भागीला जर 60 केलं तर या ठिकाणी आपल्याला 15 तास या ठिकाणी मिळतील. आणि त्यानंतर आपले 200 व्हिडिओ जर आपण जर टाकलेले आहेत तर 200 गुणिले 15 जर केले तर आपल्याला 3000 घंटे वॉच टाइम एका वर्षामध्ये मिळू शकतो. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी जर आपण शॉर्ट जरी टाकले आणि शॉर्ट टाकल्याच्या नंतर शॉर्ट मध्ये सबस्क्रायबर लवकर लवकर वाढतात. आणि आपले सबस्क्रायबर जर लवकर लवकर वाढले तर आपल्या व्हिडिओला YouTube रिकमेंडेशन सुद्धा करू शकते की यांचे व्हिडिओ चांगले व्हिडिओ पैकी. तर या ठिकाणी आपण 200 एका व्हिडिओला जर 15 तास मिळत असतील तर 200 व्हिडिओला 1000 घंटे आपले तयार झाले. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, एका वर्षामध्ये आपण जर 50 लाईव्ह केल्या, एका वर्षामध्ये आपण जर 50 लाईव्ह केल्या, लाईव्ह करणे सुद्धा आवश्यक आहे. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त वॉच टाइम जर पाहिजे असेल तर आपण व्ह्युअर्स सोबत जास्त टच मध्ये राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत आपण बॉन्डिंग केलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण वर्षभरामध्ये जर 50 लाईव्ह केल्या आणि एका लाईव्हला आपले जर 10 तास मिळत असतील तर मित्रांनो या ठिकाणी 50 गुणिले 10 म्हणजे 500 तास आपले या ठिकाणी तयार होतात. तर मित्रांनो हे 3000 आणि हे 500 म्हणजे टोटल आपले 3500 घंटे वॉच टाइम पूर्ण होणार या ठिकाणी. म्हणजेच आपले हाफ मॉनिटायझेशन साठी आपण तयार आहे. तर मित्रांनो हे 350, कारण हाफ मॉनिटायझेशन साठी 500 सबस्क्रायबर पाहिजे आणि 3000 घंट्याचा पब्लिक वॉच टाइम पाहिजे. तर या ठिकाणी आपले 3500 घंटे पब्लिक वॉच टाइम झालेला आहे. आणि मित्रांनो राहिले आता 500 तासाचा क्रायटेरिया आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 200 व्हिडिओ पैकी आपले कधी 10 व्हिडिओ कधी व्हायरल गेले, आपले 200 पैकी जर 10 व्हिडिओ जरी व्हायरल गेले आणि एका व्हिडिओला आपले कमीत कमी 10 ते 20 तास कधी एका व्हिडिओला आले तर या ठिकाणी आपले 200 ते हे 500 सहज तास कव्हर होऊ शकतात. आणि यदा कदाचित थोडेफार राहिलेत तर त्या ठिकाणी आपण आपल्या चॅनेलला प्रमोट सुद्धा करू शकतो. प्रमोट कसे करायचे? इन्स्टावर करू शकतो आपण, त्यानंतर FB वर सुद्धा करू शकतो आपण, आणि व्हॉट्सअपवर सुद्धा करू शकतो. तर या ठिकाणी आपले जर नवीन चॅनल असेल मित्रांनो तर आपण या ठिकाणी आपल्या चॅनलला फ्री मध्ये प्रमोट करू शकतो. इन्स्टावर सुद्धा टाकू शकतो लिंक, या ठिकाणी आपण फेसबुकवर सुद्धा टाकू शकतो आणि त्या आपल्या मित्रांना आपण अपील करू शकतो की मित्रांनो माझे नवीन चॅनल आहे, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण त्यांना सांगू शकतो. तर अशा प्रकारे हा पूर्ण क्रायटेरिया जो आहे युट्यूबचा हा आपण सहज एका वर्षामध्ये कव्हर करू शकतो. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम या ठिकाणी आपण कव्हर करू शकतो. परंतु मित्रांनो त्यासाठी आपल्याला ट्रेंडिंग टॉपिक वर व्हिडिओ बनवावे लागतील. ट्रेंडिंग टॉपिक वर व्हिडिओ आपल्याला बनवावे लागतील. तर त्या ठिकाणी ट्रेंडिंग टॉपिक कुठे मिळेल? तर हे सगळे YT स्टुडिओवर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ट्रेंडिंग टॉपिक. तर ह्या ट्रेंडिंग टॉपिक वर आपण जर असे व्हिडिओ जर बनवले तर आपला व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एवढे सगळे काम केल्याच्या नंतर आपल्याकडे रेग्युलरिटी पाहिजे. आपण रेग्युलर व्हिडिओ टाकले पाहिजे. आज टाकला, उद्या टाकला, परवा टाकला, दररोज व्हिडिओ टाका. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2 दिवसातून एक व्हिडिओ टाकू शकता. परंतु जे आपले सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरला 2 दिवसातून न चुकता कमीत कमी आपण आपल्या वेळेतच
व्हिडिओ अपलोड केला पाहिजे, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरना सुद्धा वाटेल की हा क्रिएटर अतिशय पंक्च्युअल आहे, आपले व्हिडिओ वेळेत टाकतो, तर याचा सुद्धा असर आपल्या चॅनेलवर होऊ शकतो। तर मित्रांनो, ह्या सगळ्या ट्रिक जर तुम्ही वापरल्या आणि चिकाटीने बड्या मोठ्या हिमतीने जर आपण अशा प्रकारे युट्यूबवर जर काम केले तर आपले चॅनेल मॉनिटाईज जरूर होणार। युट्यूबचा आपला पूर्ण क्रायटेरिया आपण 1 वर्षाच्या आत पूर्ण करू शकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा जर करत असाल, कोण कोण याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करते कमेंट मध्ये जरूर सांगा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण मी जेव्हा लाईव्ह येईन किंवा पुढचा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर तुमच्याकडे माझ्या चॅनेलचे नोटिफिकेशन येतील। कारण मित्रांनो, यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो, कारण नवीन क्रिएटरांच्या शंकांचे निरसन या ठिकाणी त्यांच्या शंका दूर केल्या जातात। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।